येते बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का बसणार आहे, कारण जयदत्त क्षीरसागर यांनी बंडाचं निशाण फडकवलेलं आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये ते भाजपला मदत करणार असल्याची माहिती समोर येते। प्रीतम मुंडेंना विजयी करण्याचा संकल्प जयदत्त क्षीरसागर यांनी केलाय अशी माहिती मिळते आणि याच्यासाठी कारणीभूत ठरलेली आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत सुरू असलेली गळचेपी। सुरेश जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुरेश, क्षीरसागर यांची खदखद नेमकी काय आहे, त्यांनी काय जाहीर केलंय? रेश्मा, जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादीचे बडे नेते आहेत आणि बीडमध्येही त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात वर्चस्व आहे। गेल्या पाठीमागचा इतिहास पाहिला तर 3-4 वेळेस त्यांच्या आई केसरकाकू क्षीरसागर ह्या सुद्धा खासदार होत्या आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका महत्वाची होती। मात्र गेल्या 1-2 वर्षापासून पक्ष नेतृत्वाकडनं वारंवार टाळलं जात आहे, सन्मानाची वागणूक मिळत नाही। त्याचबरोबर त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांना बळ दिलं जात असल्याचंही नाराजी त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली। त्याबरोबरच आम्हाला कुठल्याही निर्णय प्रक्रियेमध्ये घेतलं जात नाही। आता जो निवडणुकीसाठी उमेदवार निवडला बजरंग सोनवणे यांनाही निवडत असताना मला विश्वासात घेतलं नव्हतं। एवढंच नाही तर मागची एक आठवण करून देत असताना आजच्या भाषणामध्ये जयदत्त क्षीरसागर यांनी सुरेश धसांचा उल्लेख करत जे रमेश कराडांना म्हणजे धनंजय मुंडेंनी रमेश कराडांना उमेदवारी दिली होती आणि उमेदवार पळून गेला म्हणजे जो भाजपमध्ये गेला याचाही उल्लेख करत एवढी सगळी गोष्ट झालेली असताना सुद्धा पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावरतीच का विश्वास ठेवला। त्यानंतर जे पाठीमागच्या दारातून आलेले आहेत, जे विधान परिषदेवरचे आहेत, त्यांनी आमचं नेतृत्व करायचं का अशी बरीच नाराजी या ठिकाणी जयदत्त क्षीरसागरांनी आज जाहीर भाषणामध्ये बोलून दाखवलेली आहे। त्याबरोबरच इथले सत्ताधारी आमदार असताना सुद्धा कुठल्याही निर्णय प्रक्रियेमध्ये घेतलं जात नाही आणि आज निर्णय घेत असताना त्यांनी कार्यकर्ते मोठ्या संख्येने बोलवले होते, जिल्हाभरातून कार्यकर्ते आले होते आणि या कार्यकर्त्यांनी सुद्धा नाराजीचा सूर व्यक्त केला होता। मात्र जयदत्त क्षीरसागरांची महत्वाची भूमिका जी आहे ती 18 तारखेला त्यांनी सांगितलंय कुठल्या पक्षामध्ये जायचं अद्यापर्यंत ठरलेलं नाही। मात्र निश्चित तेव्हा त्या क्षीरसागर यांचं बंड थंड करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी ठरते का हे आता बघावं लागणार आहे। त्यांनी इशारा तर दिलेला आहे।